त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने, आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू. रावसाहेब, आणखी होतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जातंय की गृहमंत्री पद हे शिंदे शिवसेनेकडे हवं, यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं. याच न्यायानं गृहमंत्री पद, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100वर आमदार होते. 100वर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं तेव्हाच त्याने घ्यायला हवं होतं, पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण त्यांनी शिवसेना फोडली. आता 100वर 105 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगितलं. हिंमत लागते, हिंमत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. 22 उमेदवारांनी महाविकास आघाडीचा अर्ज केले आहेत व्हीव्हीपॅटसाठी. होय, पण त्याचं खरंच काही होईल आणि जर झालं नाही, निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही, मग सर्वोच्च न्यायालय कशा करता आम्ही स्थापन केलेलं? तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका 2 मिनिटात उडवून लावता. हा कोणता न्याय झाला? तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे ते. लोक रस्त्यावर उतरलेले आहे. एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो, एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता. पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय, की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही, आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता. असं कधी झालेलं नाही. सातत्यानं 10 वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, आम्ही सातत्यानं म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजेत. जगामध्ये कुठे ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच अट्टास कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं. का घाबरतायत ते? ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.